मराठा आरक्षण मिळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष कैलासवासी माननीय अप्पासाहेब उर्फ ॲडव्होकेट शशिकांत पवार यांनी सर्वप्रथम MBF ची संकल्पना मांडली. आहे रे वर्गाने नाही रे वर्गाला मदत करायची आणि आपण घेणारे हात होण्यापेक्षा देणारे हात झालो पाहिजे, म्हणजेच आपण उद्योजकतेकडे वळले पाहिजे. तर आता काही जणांना असा प्रश्न पडतो की मराठा बिझनेसमॅन, पण इथे जरी मॅन असलं तरी ते दोन्हींसाठी आहे, मेल आणि फिमेल, मॅन आणि विमेन दोघांसाठी पण आहे. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. 4-5 लोकांनी मिळून एकाच्या बिझनेसला जाऊन भेट द्यायची. त्याच्यामध्ये बिझनेसच्या इथे काही जर त्रुटी असतील तर त्यांना गायडन्स द्यायचा. इथे कुठचीही आपण फायनान्शियल मदत करत नाही. बरोबर. व्यवसायाच्या माध्यमातून आणि गायडन्स ही मोलाची मदत असते. हॅलो एव्हरीवन, दिस इज आकांक्षा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं इव्हॉल्व विथ आकांक्षामध्ये. आज आपल्यासोबत एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे, ज्या स्वतः एक डायटिशियन आहेत. रत्नागिरीमध्ये त्यांची समर्थ एक्झॉटिका नावाची प्लांट नर्सरीही आहे आणि त्या मराठा बिझनेसमॅन फोरमच्या रत्नागिरी चॅप्टरच्या सेक्रेटरीही आहेत. स्वागत करूया कोमल तावडे मॅम यांचं. नमस्ते मॅम. नमस्ते. आज आपण यांच्याकडनं मराठा बिझनेसमॅन फोरम बद्दल जाणून घेणार आहोत. मॅम, मराठा बिझनेसमॅन फोरमची सुरुवात कुठे आणि कशी झाली? मराठा बिझनेसमॅन फोरमची स्थापना झाली त्यामागे एक मोठी स्टोरी आहे. मराठा आरक्षण मिळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष कैलासवासी माननीय अप्पासाहेब उर्फ ॲडव्होकेट शशिकांत पवार यांनी सर्वप्रथम MBF ची संकल्पना मांडली. आहे रे वर्गाने नाही रे वर्गाला मदत करायची आणि आपण घेणारे हात होण्यापेक्षा देणारे हात झालो पाहिजे, म्हणजेच आपण उद्योजकतेकडे वळले पाहिजे. या उद्देशाने 2014 साली मराठा बिझनेसमॅन फोरमची स्थापना झाली. MBF म्हणजे नक्की काय? MBF म्हणजे मराठा बिझनेसमॅन फोरम. तर आता काही जणांना असा प्रश्न पडतो की मराठा बिझनेसमॅन, पण इथे जरी मॅन असलं तरी ते दोन्हींसाठी आहे, मेल आणि फिमेल, मॅन आणि विमेन दोघांसाठी पण आहे. याचा मुख्य उद्देश असा आहे की मराठा व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसायाच्या माध्यमातून एकमेकांना मदत करायची आणि सर्वांचीच प्रगती करायची. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. अरे वा. MBF ची मेन ब्रांच कुठे आहे आणि त्याचे पदाधिकारी कोण आहेत? MBF ची मेन ब्रांच जे मुख्य ऑफिस आहे ते मुंबईमध्येच आहे आणि आता त्याचे सध्याचे जे प्रेसिडेंट आहेत अरुण पवार सर, जे रिटायर्ड इन्कम टॅक्स कमिशनर होते, आणि व्हाईस प्रेसिडेंट राजेंद्र सावंत सर, जे निर्माण रिअल इस्टेट मधलं जे मोठं नाव आहे त्याचे CEO आहेत. रत्नागिरीमध्ये MBF ची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युअली रत्नागिरीमध्ये 2016 साली MBF ची स्थापना झाली होती. रत्नागिरी चॅप्टर. आता चॅप्टर म्हणजे काय असा अनेक जणांना प्रश्न पडेल. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या MBFच्या ब्रांचेस सुरू झाल्या त्याला चॅप्टर असं म्हटलं जातं. तसंच रत्नागिरीमध्ये 2016 साली MBFचा चॅप्टर सुरू झाला, पण काही कारणामुळे हा चॅप्टर फ्लरिश होत नव्हता. त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि मग नंतर परत हा चॅप्टर फ्लरिश करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याचे पूर्णपणे श्रेय आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की राजेंद्र सावंत सर, जे आता आपले व्हाईस प्रेसिडेंट आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि MC मेंबर प्रसाद कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमध्ये दर 15 दिवसांनी MBF ची नेटवर्किंग मीटिंग सुरू झाली. तुम्ही MBF मध्ये कधीपासून कार्यरत आहात? मी MBF मध्ये ऑक्टोबर 2021 पासून कार्यरत आहे. जेव्हा चॅप्टर नव्याने फ्लरिश करण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता MBFच्या नेटवर्किंग मीटिंग सुरू झाल्या. पहिल्या 2 मीटिंग झाल्या तेव्हा मी काही त्या मीटिंग अटेंड केल्या नव्हत्या, पण माझे मिस्टर संतोष तावडे सर यांचा त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह होता. तर आमच्या घरामध्ये या विषयाची चर्चा व्हायची. माझ्या मनात असा विचार आला, मी सुद्धा बिझनेस करते, माझी प्लांट नर्सरी आहे, तर मी माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी ह्याच्यात जॉईन झाले तर, असं मी माझ्या मिस्टरांना विचारलं. त्यांनी त्याला होकार दर्शवला आणि मग मी जी तिसरी मीटिंग होती ती माझी पहिली मीटिंग होती. अशा पद्धतीने माझा MBF मध्ये प्रवेश झाला.
तुम्ही जॉईन झाल्यानंतर MBF ची ग्रोथ करण्यासाठी तुम्ही सर्वांनी काय काय केलं? सुरुवातीला काय चाललं होतं की नुसत्या ब्लाइंडली मीटिंग होत होत्या, कोर कमिटी नव्हती. मग वरिष्ठ मंडळींनी पहिली कोर कमिटी स्थापन केली. आमची 15 जणांची कोर कमिटी तयार झाली आणि ह्याच्यामध्ये कोर कमिटी मेंबर्स असे निवडले गेले की जे मनापासून MBFचं काम करतील आणि MBF साठी वेळ देतील, अशा पद्धतीची कोर कमिटी स्थापन झाली. त्याच्यानंतर जशा नेटवर्किंग मीटिंग 2 होत होत्या तशी दर महिन्याला कोर कमिटीची 1 मीटिंग होत होती. त्याच्यामध्ये चॅप्टर फ्लरिश करण्यासाठी काय ऍक्टिव्हिटी करायच्या याबाबत नियोजन केलं जात. तर ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवायला सुरुवात केली. त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी म्हणजे स्टेटस ऍक्टिव्हिटी. स्टेटस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आम्ही जर MBF मध्ये 60 मेंबर आहोत तर प्रत्येकाच्या व्यवसायाची, प्रत्येक 2 मेंबरच्या व्यवसायाची पोस्ट प्रत्येक मेंबरने दोघांची पोस्ट ठेवायची. ओके. अशा पद्धतीने स्टेटस ऍक्टिव्हिटी सुरू झाली. आता एखादा मेंबर त्याचे एखादे काही प्रॉडक्ट आहेत तर त्याला त्याचा डिस्प्ले लावायचा असेल तर आम्ही मीटिंगच्या वेळी त्याला तो डिस्प्ले लावायला परमिशन दिली. ही एक ऍक्टिव्हिटी सुरू केली. त्याच्यानंतर 1 to 1 म्हणजे जे बिझनेसमॅन वुमेन आहेत त्यांनी 1 to 1 मीट करायची. ओके. आणि एकमेकांचे बिझनेस जाणून घ्यायचे, एकमेकांची ओळख वाढवायची. काय होतं की शेवटी आपली नीट ओळख झाल्याशिवाय आपण दुसऱ्याला बिझनेस देत. बरोबर. तर एकमेकांची ओळख वाढवायची. त्याच्यानंतर 1 to many म्हणजे तुम्ही 4-5 लोकांनी मिळून एकाच्या बिझनेसला जाऊन भेट द्यायची. अच्छा. त्याच्यामध्ये बिझनेसच्या इथे काही जर त्रुटी असतील तर त्यांना गायडन्स द्यायचा. ओके. चांगलं असेल तर कौतुक करायचं. म्हणजे थोडक्यात काय तर बॉन्डिंग वाढवायचं. ओके. अशा पद्धतीने एक एक ऍक्टिव्हिटी करत करत हळूहळू आमचा चॅप्टर फ्लरिश झाला. तुम्ही हे सगळं कसं ऑर्गनाईज करता, म्हणजे ऍक्च्युअल मीटिंग जी असते त्याच्यात काय काय होतं? ओके. डॉट मीटिंग आमची संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होते. ह्याच्यामध्ये आम्ही ना पहिली गोष्ट काय केली तर लोकांना वेळेवर यायला शिकवलं. असं कधीच होणार नाही की MBF ची मीटिंग 6:30 वाजता सुरू नाही झाली. तू जर आमची मीटिंग व्यंकटेश हॉटेलला होते, तू जर 6:15 आलीस तर तिथे तुला कोणी दिसणार नाही. पण 6:30ला 5 मिनिटं असताना पटापट 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 सगळं पार्किंग फुल होतं. ओके. डॉट 6:30ला मीटिंग सुरू होते. 6:30 ते 7 आमचे स्नॅक्स असतात आणि 7 पासून मीटिंग सुरू होते. ह्याच्यामध्ये पहिलं प्रेसिडेंट स्पीच होतं की आपले जे रत्नागिरी चॅप्टरचे प्रेसिडेंट आहेत समीर इंदुलकर सर, ते आपल्याला MBF बद्दल प्रायमरी सगळी थोडक्यात माहिती सांगतात. कारण प्रत्येक मीटिंगला नवीन नवीन गेस्ट येत असतात, त्यांना MBF ची ओळख करून देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर जर सेक्रेटरीना काय मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी बोलायचं असतं. त्याच्यानंतर आपलं 1 मिनिट इंट्रोडक्शन असतं. 1 मिनिटामध्ये आपण आपल्या बिझनेसची इफेक्टिव्ह ओळख कशी करून द्यायची हे MBF मध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला जर स्टेज फिअर असेल तर हळूहळू ती 1 मिनिट इंट्रोडक्शन करून आपली स्टेज फिअर नाहीशी होते. करेक्ट. आणि त्याच्यानंतर होस्ट प्रेझेंटेशन असतं. म्हणजे काय तर प्रत्येक मीटिंगला एक आपल्यातलाच बिझनेसमॅन किंवा विमेन होस्ट असतात की त्यांनी आपल्या बिझनेसची सक्सेस स्टोरी आपल्यासमोर प्रेझेंट करायची असते. त्याच्यानंतर बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जी 15 दिवसामध्ये MBF मध्ये बिझनेस दिला जातो एकमेकाला, त्याचं ट्रान्झॅक्शन नोट केलं जातं आणि ते अनाऊन्स केलं जातं. अच्छा. त्याच्यानंतर जर आपल्याला कोणाला काही रेफरन्सेस द्यायचे, मला जर तुला काहीतरी बिझनेस द्यायचा आहे तर तुम्ही मीटिंग मध्ये डिक्लेअर करायचा की आकांक्षा मला तुला भेटायचंय, मला तुला असं असं काम सांगायचंय. अच्छा. तर अशा पद्धतीने ह्या मीटिंगचं कामकाज चालतं. ओके. साधारण 1-1.5 तासाची आमची मीटिंग असते. हे सगळं ऐकून तर मला असं वाटतंय की आपण जे म्हणतो ना की मराठी माणूसच एकमेकांचे पाय खेचतो, ती म्हण तुम्ही खोटी ठरवली आहे, मोडीत काढली. ऍक्च्युली मोडीत काढली आहे. ही MBF ची जी ग्रोथ होत होती त्याच्यात तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर कराल का? येस. सगळं छान होत असतं. आपण जी प्रेझेंट करतो ना ती एक बाजू असते. बरोबर. पण काही दिवसांनी आमच्या असं लक्षात आलं होतं की सगळं आपण चांगलं 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 सांगतोय पण ह्याच्या पलीकडे जाऊन कोणाला अडचणी तर नाहीत ना. आणि लोक चांगलं आपल्या बिझनेस बद्दल बोलायला लागले होते पण अडचणी कोण एक्सप्रेस करत नव्हतं. बरोबर. मग आम्ही काय ठरवलं कोर कमिटीनी अशा मीटिंग घ्यायला काही मध्ये मध्ये सुरुवात केली. 3-4 मीटिंगच्या नंतर एक मीटिंग आमची जनरल मीटिंग व्हायची. त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने आपल्याला येत असलेल्या अडचणी किंवा एखादा जर कुठच्या संकटात असेल तर ते उघडपणे बोलायचं आणि मग त्याच्यातून मार्ग काढला जातो आणि त्या माणसाला मदत केली जाते.
तिथे कुठचीही आपण फायनान्शियल मदत करत नाही. बरोबर, व्यवसायाच्या माध्यमातून आणि गायडन्स कळलं. ही मोलाची मदत असते. तसंच कधी कधी काय असतं की असं वाटतं लोकांना की इथे फक्त मोठ्या लोकांचंच काम आहे, मोठ्या बिझनेसमनचंच काम आहे, पण तसं नाहीये. इथे आपला जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर लहान मोठे असं काही नाही. तिथे एकदा मीटिंग मध्ये गेलं की सगळे बिझनेसमन सेम. ओके. 1-2 मीटिंग अटेंड केल्यावर लोकांना तो कॉन्फिडन्स यायला लागतो आणि मग लोक ओपन अप होतात. मग त्याच्यासाठी आम्हाला हे मधून मधून असं थोडंसं चाळण मारायला लागते, त्यांच्याशी संवाद साधायला लागतो, मग माणसं ओपन अप होतात. अच्छा मॅम, MBF रत्नागिरी चॅप्टर इज सच अन इन्स्पिरेशन अँड आय होप आज आपल्या ऑडियन्सला सुद्धा इन्स्पिरेशन मिळालं असेल. तर तुम्ही आजच्या युथला काही मार्गदर्शन कराल का? नक्कीच. पहिली थोडीशी माहिती सांगते. युथ म्हणालीस म्हणून की आपण रत्नागिरीमध्ये एक अशी योजना MBF मार्फत राबवली. मी योजना म्हणते कारण ती आमच्या चॅप्टर पुरती मर्यादित आहे की जे MBFचे मेंबर्स आहेत आणि ज्यांची लहान मुलं आहेत, 18 वर्षावरची मुलं आहेत की जे कमवत नाहीयेत, तर त्यांना आम्ही ही जी मीटिंग आहेत आमच्या त्या पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट देतो. ओके. कारण मला असं वाटतं, म्हणजे आम्ही सगळ्यांनी तसं ठरवलं की जर लहानपणापासून आपण मुलांना ह्या मीटिंगला आणायला लागलो तर मुलांना उद्योजकतेचं बाळकडू मिळेल आणि मग आपल्या समाजातून उद्योगाकडे वळणारी जास्तीत जास्त तरुण पिढी असेल. ग्रेट. म्हणून आपला रत्नागिरी चॅप्टरचा युवा ग्रुप आहे, त्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत असतात. ते सुद्धा एकमेकांना भेटत असतात, मीटिंग अटेंड करत असतात आणि जेव्हा आम्ही काही इंडस्ट्रियल टूर करतो, एक्सकर्शन्स करतो, तेव्हा सुद्धा ते येतात. म्हणजे त्यांना हळूहळू त्यांच्या पदरी तो अनुभव जमायला लागतो. कुठे अडचण येते, काय होतं हे त्यांना सांगितलं जातं. म्हणजे त्यांना आत्तापासून त्याचं मार्गदर्शन मिळायला सुरू झालेलं आहे. तर तू मला आता विचारलंस की तुम्ही प्रेक्षकांना आपल्या काय सांगाल, तर जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा आपला हेतू असतो की आपल्याला एक चांगली नोकरी मिळाली पाहिजे, म्हणून आपण शिक्षण घेत असतो. तर अशा वेळी आपण काय विचार केला पाहिजे की आपला जो समाज आहे, तो जो स्पर्धा परीक्षा आहे तो देण्याकडे आपल्या समाजाचा कल कमी आहे. तर आपण स्पर्धा, जर तुम्हाला नोकरी करायची आहे तर तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे कल वाढवा आणि नोकरदार वर्गात राहण्यापेक्षा शासन दरबारी अधिकारी म्हणून वावरा आणि प्रशासन चालवणारे व्हा. दुसरं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त उद्योजकतेकडे वळा. उद्योजक बनल्यामुळे आपण आर्थिक सक्षम होतो आणि आर्थिक सक्षमता हा आपला कणा आहे. जर तुम्ही आर्थिक सक्षम असाल तर आपण बट नॅचरल आपली उन्नती करू शकतो. बरोबर. म्हणून बेसिक काय की आपण उद्योजकतेकडे वळलं पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे, MBFच्या नेटवर्किंग मीटिंग अटेंड केलं पाहिजे. आणि असं मी आपल्या युथला असं एक आव्हान करीन की तुम्ही इतर कुठल्या तरी कट्ट्यावर बसण्यापेक्षा दर 15 दिवसांनी आपण चालवलेला MBFचा कट्टा अटेंड करायला शिका. वेल सेड मॅम. तुमच्याशी भेटून, तुमच्याशी गप्पा मारून खूप आनंद झाला मला. थँक्यू. खूप काही नवीन शिकायला मिळालं मला तुमच्याकडनं. सो अशाच वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊ. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड नेव्हर स्टॉप इव्हॉल्विंग. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.